त्यानंतर आपण थेट दिल्लीत जाणार आहोत। देशाचे 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद थोड्याच वेळात शपथबद्ध होणार आहेत। प्रशांत कदम आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय सुरू आहे दिल्लीत? संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज दुपारी 12 वाजता कोविंद राष्ट्रपती म्हणून विराजमान होतील। त्यानंतर भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती केहर नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना शपथ देतील। यावेळी उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमानंतर प्रणव मुखर्जींना सेनेच्या तिन्ही दलातर्फे गार्ड ऑफ ऑनर देत त्यांना आज निरोप दिला जाईल। रामनाथ कोविंद हे 14वे राष्ट्रपती म्हणून आज शपथबद्ध होतील। कसा असणार आहे रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा, त्यावर आपण एक नजर टाकूया। 10:15 वाजता दहा अकबर रोडकडून राष्ट्रपती भवनाकडे ते प्रस्थान करतील। एव्हाना त्यांनी ते केलेलं आहे आणि ते राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी जात आहेत। लष्करी अधिकारी कोविंद यांना थोड्याच वेळात प्रणव मुखर्जींच्या भेटीसाठी घेऊन जातील। प्रणव मुखर्जी आणि रामनाथ कोविंद यांच्या सुरक्षेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे। कोविंद यांची बग्गीतून 12 वाजता 12:05 मिरवणूक काढली जाईल। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी कोविंद यांची भेट घेतील। ही ती थेट दृश्य आहेत। बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटवर रामनाथ कोविंद जात आहेत। शपथविधी सोहळ्याला 12:30 वाजता सुरुवात होणार आहे। भारताचे सरन्यायाधीश नव्या राष्ट्रपतींना शपथ देतील। वो जो पुरानी प्रक्रिया एक तरह से पूरी होती हुई दिखा देती है, जहां राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रामनाथ कोविंद हे पोहोचलेले आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये ते प्रणव मुखर्जी यांना भेटण्यासाठी जातील। या दोन नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होईल आणि त्यानंतर बग्गीतून त्यांची मिरवणूक काढली जाईल। शिवाय 12:30 वाजता देशातल्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सरन्यायाधीश हे रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाची शपथ देतील। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केल्यानंतर रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी या थोड्याच वेळात प्रणव मुखर्जी यांच्या भेटीसाठी जाणार आहेत। दिल्लीतला हा राजघाट, ज्या ठिकाणी बापूंची समाधी आहे,